नमस्कार मंडळी. तर आज आपण या रेसिपीमध्ये फ्लावर तर दिसतोच आहे तुम्हाला आता. त्या फ्लावरची एक अशी छान थोडीशी वेगळ्या पद्धतीची पण चवीला म्हणाल तर एक नंबर अशी रेसिपी आज इथे बघणार आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा इथे मी पहिलं आपण काहीतरी मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे बघा 2 चमचे दही घेतलेलं आहे. जास्त आंबटसुद्धा नसावं. इथे बघा 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 ते 1.5 इंच आलं, 1 मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं म्हणजे अगदी 2 चमचे पोह्याचे इतपत फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि एक मोठा मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला आहे. भरपूरशी चिरलेली कोथिंबीर असेल किंवा अशी जरी धुवून घातली तरीही चालेल. याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता वाटणसुद्धा अगदी छान असं स्मूथ बनवून घ्यायचं आहे. आपलं इथे वाटण तयार आहे. तर पुढची तयारी बघूया आपण काय करायची आहे. इथे बघा फुलंसुद्धा फ्लावरची अगदी या पद्धतीनं छान अशी कट करून घेतलेली आहेत. छान धुवूनसुद्धा घेतलेली आहेत. आता बघा इथे एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि तो सुद्धा बटाटा छान असे त्याची वरची साल काढून पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला आहे. तर आता तो सुद्धा काळा पडणार नाही किंवा लालसुद्धा पडणार नाही. तर आपण पुढची प्रोसेस करूया. इथे बघा जी फ्लावरची फुलं होती ती आपल्याला छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. त्यासाठी कढईमध्ये छान तेल घालून घेतलं. तेल छान असं गरम झालं कडकडीत तेव्हा त्याच्यामध्ये फ्लावरची फुलं घातलेली आहेत. ही फ्लावरची फुलंसुद्धा छान अशी फ्राय करून घ्यायची म्हणजे अगदी मऊ होईपर्यंत आणि नंतर आपल्याला ती काही थोड्या वेळाने काढून घ्यायची आहेत. इथे तुम्ही बघू शकता. आता मी तुम्हाला दाखवते. बघू शकता छान अशी मऊसुद्धा झालेली आहेत. तर आता ही फुले आपल्याला काढून घ्यायची आहेत. या पद्धतीने सगळी फुले काढून घेऊया आणि त्याच्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. आता बघा जे आपण बटाटे पाण्यामध्ये भिजायला ठेवले होते ते सुद्धा छान असे गाळणीवरती निथळायला ठेवले. पाणी काढून मी पाणी छान निथळलं. त्याच्यानंतर हे सुद्धा या पद्धतीने छान असे मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. ते सुद्धा तुम्ही बघितलं इथे छान असे मऊ झालेले आहेत. आता आपल्याला ह्याच्यामध्ये वटाणासुद्धा घालायचा आहे. तर आता तो वटाणा तुम्ही अगदी तेलामध्ये घालण्याऐवजी डायरेक्ट घातला फोडणीमध्ये तरीही चालू शकतं. आता इथे बघा काहीसं तेल जास्त होतं तर ते मी काढून घेतलं आणि राहिलेल्या थोडेसे तेलामध्ये आपण जिरे फोडणीला घातलेले आहेत. तर जिरे छान फुललेले आहेत. त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. तो बघा या पद्धतीनंच कट करून घेतला आणि त्याच्यानंतर तो सुद्धा छान असा गुलाबी रंगावरती परतून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही कांदासुद्धा छान त्याचा कच्चापणा दूर झाला, छान परतून झाला. त्याच्यानंतर जो आपण वाटण बनवलं होतं जे की दही वगैरे होतं त्याच्यामध्ये मिरची होती, अद्रक लसूण कोथिंबीर होती ते वाटण घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये दही होतं तर दह्याचंसुद्धा थोडंसं आंबटपणा असतो किंवा तोसुद्धा मसाला छान अगदी तेल सुटेपर्यंत मस्त भाजून घ्यायचा आहे. तर आता इथे बघू शकता साईडने सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याच म्हणजे याच मिश्रणामध्ये बघा काही सुके मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये मी घातलेली आहे पाव चमचा हळद घातली आहे. इथे बघा कश्मीरी चिली पावडर घातलेली आहे जी की कलरवाली असते ती घातली अर्धा चमचा. इथे बघा जिरा पावडर घातलेली आहे, धना पावडर घातली अर्धा चमचा आणि इथे आपल्याला घालायचा आहे कांदा लसूण मसाला. तर कांदा लसूण मसालासुद्धा मी इथे 1 चमचा घातलेला आहे. छान अशी झणझणीत आपली मस्त बटाटा आणि फ्लावरची भाजी आज आपण बनवतो आहे. तर या पद्धतीनं छान असा हा मसालासुद्धा किंवा हे सगळे सुके मसाले या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचे. यालासुद्धा थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे मी आणि ते सुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि छान हे सगळे मसाले परत एक वेळा तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता छान असं या मसाल्यांनासुद्धा काही वेळानंतर म्हणजेच अगदी 3 ते 4 मिनटानंतर छान असं मीडियम गॅसवरतीच आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यूस आणि त्याच्यानंतर मस्त तेलसुद्धा सुटलेलं होतं मसाल्यांना. परत थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे ज्याच्याने आपला मसालासुद्धा छान शिजला जाईल.
आता इथे बघू शकता छान असा रटरट मसालासुद्धा शिजतोय. आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहे जे आपण फ्राय करून घेतलेले बटाटा होता किंवा फ्लावर होता तो सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. हे छान मिक्स करून घेत आपल्याला ह्याच्यामध्ये काहीसे वाटाणेसुद्धा घालायचे आहेत. तर आता हे वाटाणे ओलेच वाटाणे आहेत, तर म्हणून मी असेच घालते. तुम्ही थोडेसे परतून घेतले तरीही चालेल तेलावरती, पण असेच घातले तरीसुद्धा भाजी अगदी पटकन शिजते आणि काहीच म्हणजे एकही दाणा त्याचा शिजत नाही असं होत नाही. सगळे छान अगदी मस्त शिजलेसुद्धा जातात. फक्त कमी वेळामध्ये छान असं पहिलं थोडंसं झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. आता बघा झाकण ठेवलेलं आहे, पाणी बिलकुल घातलेलं नाही. जेवढं आहे तेवढ्यावरतीच आपल्याला छान असे मिक्स करून घेऊन झाकण ठेवून एक 5 मिनटासाठी वाफ काढायची आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असं तेलसुद्धा सुटलं आहे आणि मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढा भाजीचा थिकनेस हवा आहे तेवढा तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता, पण शक्यतो करून तुम्ही याच्यामध्ये गरम पाणीच वापरा. गरम पाण्याने भाजीला छान असा कलरसुद्धा येतो आणि तितकीच दिसायला सुद्धा भाजी खूप छान दिसते. तर आता इथे बघू शकता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही लास्टला अगदी थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता किंवा एखाद चमचा तूपसुद्धा वापरू शकता. पण अशीच जरी तुम्ही ही भाजी आता मी अशीच बनवली आहे, कसुरी मेथीसुद्धा आपण इथे घातलेली नाही, पण तरीसुद्धा तुम्ही भाजी बघू शकता, भाजीचं टेक्स्चर बघू शकता, काय सुंदर भाजी झाली. पाणी घालूनसुद्धा इथे बघा वाटाणासुद्धा आपण ओला होता त्या कारणाने तो असाच भाजीमध्ये मिक्स केला होता, तरीसुद्धा अगदी छान अशी ही भाजी ग्रेव्हीवाली भाजी तयार झालेली आहे. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, कसुरी मेथीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा थोडंसं तूपसुद्धा फोडणीमधून घालू शकता. न फोडणी करतासुद्धा एवढी सुंदर भाजी आपण तयार केलेली आहे. जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझे छान छान सोपे व्हिडिओ तुम्हाला हर रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. तर रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपण थोडंसं ह्याच्यामध्ये गरम मसाला पण घातला होता, जेव्हा धना पावडर आणि जिरा पावडर घातली होती ते मी सांगायचं विसरले, पण नक्की थोडंसं गरम मसालासुद्धा वापरू शकता. आणि कशी वाटली रेसिपी ते मात्र नक्की सांगा. आशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल. चला मग उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.